नमस्कार सर्व शेतकऱ्यांसाठी। थोड्या दिवसापूर्वी आपण एक पोस्ट केली होती की गोमूत्रापासून युरिया तयार करायचा आहे, तो पण प्राकृतिक नैसर्गिक। तर ते ॲक्च्युली कसा तयार करायचा हे बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं होतं। आपण आता प्रत्यक्ष पाहणार आहोत कशा प्रकारे युरिया तयार करायचा आहे। या ठिकाणी या आता समोर आपल्याकडे ही 200 लिटरची लोखंडी कढई आहे। कढईमध्ये आपण 100 लिटर गोमूत्र घेतलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अमृत कल्चर तयार झालेलं आहे। अमृत कल्चर दाखवा समोर। अमृत कल्चर तयार झालेलं आहे। आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये 100 लिटर गोमूत्र आणि 100 लिटर अमृत कल्चर घेणार आहे। त्यानंतर 10 किलो गुळ या ठिकाणी आलेला आहे आपल्याला। 9 किलो 8 किलो असला तरी चालतो। तर आता आपण पहिलं त्याच्यामध्ये अमृत कल्चर टाकून घेऊया। या ठिकाणी बघा, अमृत कल्चर आणि गोमूत्र एकत्र झाल्यानंतर बऱ्यापैकी त्याला उकळी फुटते लगेच। आता या ठिकाणी बघा, आपण संपूर्ण कढई आपली भरली गेली आहे। पूर्णपणे अर्धा अमृत कल्चर आणि अर्ध गोमूत्र आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे। ही कढई लोखंडाची आहे, त्याच्यामध्ये तांब्याचे पण गुणधर्म यावेत म्हणून आपण तांब्याचे भांड टाकत आहोत। तांब्याचा कुठलाही धातू आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि गुळ फोडायची आवश्यकता नाही आहे। असं जास्त टाकला तरी पण तो चालतो। आपण 1 तासाभरात जर बघितला तर संपूर्ण गुळाला छिद्र छिद्र पडलेले असतात आणि गुळाचा साईज एकदम कमी राहिलेली असते। अशा प्रकारे आपण द्रावण तयार केलं तर साधारण 7 दिवस जर आपण ठेवलं ना तर इतका जबरदस्त परिणाम येतो की प्राकृतिकरित्या युरिया तयार होतो। कुठलाही दुष्परिणाम नाही, गांडूळ तयार होतात आणि बाजारातून आपल्याला युरिया बिलकुल आणायची गरज नाही आहे। देशाचे करोडो रुपये लाखो रुपये याच्यातून वाचणार आहेत। याच्यामध्ये आपण तयार झालेला युरिया स्टॉक करत असतो आणि नंतर घेऊन जात असतो। याच्यामध्ये गोमूत्र असतं। आता बघा, बऱ्याच शेतकऱ्यांना एक प्रश्न असतो की कशा प्रकारे गोमूत्र संकलन करायचं। आता आपण तिकडे जाऊया, गोठ्यामध्ये कशा प्रकारे संकलन करायचं ते पाहूया। आता या ठिकाणी बघा, समोरच्या बाजूला गोठा आहे। गोठ्यामध्ये आता गाई आणि बैल चरायला गेलेले आहेत। तर इथं पाहता येईल आपण कशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी आपलं सांडपाणी येतं, जनावरं धुतल्यानंतर ते इथनं बाहेर निघून जातं आणि या ठिकाणी एक खड्डा केलेला आहे बघा, एकदम सोपं जुगाड आहे। ज्यावेळेस आपल्याला गोमूत्र संकलन करायचं असतं ना त्यावेळेस याला आपण इथं पाईप जोडतो फक्त आणि तो पाईप ह्याच्यामध्ये सोडतो आणि संपूर्ण येणारं गोमूत्र ह्या बाजूने पूर्ण येणारं गोमूत्र ह्या कॅन्डामध्ये साठलं जातं। रात्रभर आपण अशा प्रकारे ठेवलेलं असतं हे। जवळ दाखव जरा। आणि नंतर ज्यावेळेस आपल्याला धुवायचं असतंय ना त्यावेळेस आपण हा पाईप काढून टाकत असतो। हा पाईप काढून टाकला की येणारं सांडपाणी इकडच्या बाजूने जे येत असते ते संपूर्ण खाली निघून जातं। अशा प्रकारे एकदम व्यवस्थित जुगाड केलं की आपल्याला काय होतंय, व्यवस्थितरित्या गोमूत्र संकलन करायला पण अडचण येत नाहीये। आता महत्त्वाचा प्रश्न राहतो शेतकऱ्यांचा की आमच्याकडे गावरान गाई नाहीयेत किंवा बैल नाहीये। तर लक्षात घ्या, प्राकृतिक नैसर्गिक शेतीसाठी ना सर्वात महत्त्वाची गावरान गाई आहे, त्याच्यानंतर बैल आहेत, त्याच्यानंतर म्हैस आहे। ह्या सगळ्या गोष्टी जर नसतील तर 2 शेतकऱ्यांनी असा प्रयोग केला होता की त्यांनी विलायती गाई जी आहे याच्या आणि जर्सी गाई त्यांचं पण त्यांनी गोमूत्राचा प्रयोग केला, त्यांना पण रिझल्ट भेटलेत। परंतु असं पाहण्यात सक्सेस होईल की जेवढ्या मोठ्या प्रमाणात आज रासायनिक खतांचा वापर सुरू होतोय, त्याला जर आपल्याला बंद करायचं असेल ना तर जी आपल्याकडे गाय आज उपलब्ध आहे तिचं एक थेंबही गोमूत्र वायाला जाऊ देऊ नका। त्याचं संपूर्ण संकलन करा आणि गोमूत्रापासून युरिया करा। बघा, रासायनिक खतापासून जे जमिनीचं नुकसान होते त्याच्या तुलनेत त्या गायींचं तरी गोमूत्र उपयोगात आणता येईल। अशाप्रमाणे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अमृत कल्चर नेलेलं आहे त्यांनी गोमूत्राचा युरिया तयार करा आणि शेतीला वापरा। बघा, आपला युरिया सोडल्यानंतर
साधारणतः तिसऱ्या तिसऱ्यापासून रिझल्ट दिसतो आणि 6व्या दिवसापर्यंत असं होत नाही की तूप खाल्ल्या लगेच रूप येतं. आपल्याला किमान 4 ते 5 दिवस लागतात. साधारण तिसऱ्या दिवशी रिझल्ट दिसायला 5व्या ते 6व्या दिवशी एकदम काळोखी पिकाला येते आणि ती काळोखी भरपूर टाइम राहते. त्यामुळे घाई करायची नाहीये. भरपूर चांगले परिणाम आहेत. आपणही वापरा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आपण कसे रिझल्ट आलेत. धन्यवाद. आभारी आहोत.